पुढील 3 दिवस राज्यभरात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्यानं दिला असतानाच रविवारी महाराष्ट्रात उष्मा वाढल्याचं चित्र होते। सांगली जिल्ह्यात गारांचा पाऊस पडला। रविवारी देशातील तापमान सर्वाधिक 45 अंश सेल्सिअस अकोला व वर्धा शहरात नोंदवले गेले। विदर्भातील सर्व शहरांचा पारा 41 अंशावर गेला असून नागपूर अमरावती शहराचं तापमानही 44 अंशापेक्षा जास्त नोंदवण्यात आले। तसेच एका व्यक्तीच्या अंगावर थेट वीज कोसळली। विजय राजाराम डोंगरे वयवर्ष 35 राहणार अडेगाव तालुका मोहोळ हे नव्या घराच्या बांधकामाच्या ठिकाणी असताना पावसामुळे घराकडे निघाले होते। याच दरम्यान अचानक विजेचा कडकडाट होऊन वीज त्यांच्या अंगावर कोसळली। या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे अडेगाव परिसरात शोककळा पसरली असून गावकऱ्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले। कोकणात ढगाळ तर मराठवाड्यात अवकाळी। विदर्भ खानदेशच्या तुलनेत मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात अवकाळी पावसाचे प्रमाण अधिक असेल। कोकणात अवकाळी पावसाची शक्यता कमी आहे, तिथं ढगाळ हवामान राहील। हवामान खात्यानं सोमवारी, मंगळवारी आणि बुधवारी मध्य महाराष्ट्र मराठवाडा या भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे। दुपारी 4 नंतर बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता अधिक आहे। विदर्भात येलो अलर्ट। विदर्भात पुढच्या 2 दिवसांसाठी हवामान खात्यानं पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय। काही ठिकाणी मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पारा 40 अंशाच्या वर। विदर्भासह मराठवाड्यातील सर्व प्रमुख शहरांचंही तापमान 40 अंशाच्या पुढे गेलंय, तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा आणि सोलापूर या शहरांचं तापमान 40 ते 43 अंशापर्यंत गेलंय। गारांसह वादळी पावसानं झोडपले। दिवसभराच्या कडक उकाड्यानंतर रविवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसानं मिरज, तासगाव तालुक्यासह सांगली, मिरज आणि कुपवाड या शहरांना अक्षरशः झोडपून काढलं। गारांसह कोसळलेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते।